काय नाही जेव्हा पायऱ्या कसा दमाला तुम्हाला जाम मी धावत आले ना जाम दम लागला. मोठे आता काय खाता पिता चालतंय एकदम मजबूती खाते पोंगे. आता आम्ही गड्याच्या पायथीशी आलो आहे. आता आम्ही परत दत्त मंदिराकडे जाणार आहोत. थोड्याच वेळात आम्ही दत्त मंदिराकडे पोहोचू. गाईज याला दत्त शिखर असं म्हणतात. दत्त मंदिर सुद्धा म्हणू शकतो आपण. तर आपण दत्त मंदिराचे दर्शन करणार आहोत. आता किल्ला तर आपला फिरूनच झालेला आहे. गाईज मंदिराची इथं पोहोचलोय आम्ही आता. गाईज मस्त मंदिर आहे. काय नाही जेव्हा पायऱ्या कसा दमाला तुम्हाला जाम मी धावत आले ना जाम दम लागला. मोठे आता काय खाता पिता चालतंय एकदम मजबूती. खाते पोंगे. मंदिर आता दत्त मंदिर. कोणते कोणते दोन मंदिर आहेत म्हणतात वेगवेगळे मोठे दत्त मंदिर आणि दुसरा मंदिर अनुसया मंदिर. आता आपण दत्त मंदिराकडे चाललोय. देवस्थान आहे, दत्ताचं स्थान आहे. त्रिदेव आहे इकडे. दत्त नाही का शंकर शंकर त्रिमूर्ती दत्त. परमपूज्य सिद्धेश्वर भारतीय महाराज सन 749 59 ते 1259 पर्यंत 500 वर्ष. परमपूज्य श्री परमानंद भारती महाराज सन 1231 ते 1352 वर्ष. 121 वर्ष झाले. परमपूज्य जयदेव महाराज सन 1515 ते 1548 वर्ष 33 वर्ष. त्यांचं नातू का? इकडून हे सगळं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी हे आमचे ग्रुपचे सगळे बसलेले आहे सगळे. आता बोला बोला किती ओरडते नव्हतं. ह्या सगळे आमचे पूर्वजांचे सामाजिक कार्य इकडे आहे सगळं. आणि हे दत्त मंदिराचं भव्य ठिकाण आहे जगप्रसिद्ध माहूरगडाजवळ. तर गाईज दर्शन करून झालेलं आहे आमचं. आता आम्ही खाली चाललो आहोत. दर्शन एकदम चांगलं होतं आमचं. तर गाईज आता आम्ही इथं पोहोचलो आहोत. आता आम्ही कुठेतरी खायला बसू. आमचं दर्शन करून झालेलं आहे. कसं वाटलंय दर्शन? मस्त आलं की नाही? पाऊस नव्हता जरा छान वाटलं. 8वे शक्तीपीठ श्री एकवीरा देवीचे. तर गाईज आम्ही आता आई एकवीराच्या देवस्थानावरती आलोय. 8वे शक्तीपीठ आई एकवीरा देवींचे. एकदम मस्त नदी. गाईज आता इथं आम्ही बसलेलो आहोत. हे घे चमचा सारखं पुढे पिठलं आणि चपाती. बेस मस्त. दोरीवर पाय पडतोय बघ. आणि मिरची फार छान आहे. का बघू चव वगैरे एकदम जबरदस्त आहे विदर्भातली. अजून कोणाला देऊ? आता आपण आंध्र साईडला नाही आलो ना? नाही, लास्ट बॉर्डर ऑफ विदर्भा. प्रत्येकाचे विचार घ्या बरं. प्रत्येकावर फिरव. कोण काय बोलतोय एक एक दोन त्याला बोलायची इच्छा आहे. छान आहे. हे घ्या हे घ्या पुढे. आता आमचं जेवण करून झालेलं आहे. आता आम्ही आमच्या मार्गाला निघतो आहोत. आता माहिती जायचं आपल्याला. आपण आता घरी जाणार डिग्रसला. तर आम्ही आज तरुणीला आलो आहे सवा देवी मंदिरकडे. तिथे आम्ही दर्शन करू. सगळ्यांना घेऊ आपण ना एकच.
असं म्हणतात गाईस की आपण जर हा तेल देवाच्या पायाला लावून डोक्याला जिथे आपल्याला रोगराई असं तिथे लावलं तर सर्व काही बरं होतं. असं सुद्धा म्हणतात की जर आपण या देवीला म्हणजे आपण आपली कोणती इच्छा असेल ती आपण मागून जर देवी उचलल्या गेली तर मग आपली इच्छा पूर्ण होते. मजबूत उचलायची व्यवस्थित काम हा तेलाच्या सुंदर नाहीये. ठेवून दे वापस. हळूच पाठी टेको पाठी टेको. उचलला. आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि मध्ये देवदर्शनाला आलोय. इथे समामाईचं मंदिर, गजानन महाराजांचं मंदिर, अशा मंदिरांचं दर्शन घेतलं. देवांचे दर्शन झाले ना. दाखव फोटो. आता काहीच आम्ही माझ्या बहिणीची त्या गावाकडे चालू होतो दर्शनासाठी तरनोईला. तर त्यासाठी तिचं घरी कधी आलो नव्हतो तर त्या घरी आता आम्ही चाललो आहोत. उदोबाबा देवस्थान मानकी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. तिथं आम्ही आता देवदर्शनाला आलो आहोत. थोड्याच वेळात देवदर्शनाला आम्ही पोहोचू. हे बाबाजींच्या गाड्या, त्या बाबांजीच्या गाड्या त्यांची आम्ही दर्शन करणार आहोत. त्यांचे पाय धुवून घ्यायचं आणि दर्शन इथे मंदिरात जाताना पहिले पाय धुवून यायचे. गाईज आम्ही आता मंदिराकडे चाललो आहोत. आजूबाजूला सर्व हिरवगार आहे. फोटो काढून घे. इथे इथे बनवायचे ते म्हणजे लोक बनवायची हो बाबा येणार आहेत म्हणून. पादुका त्यांच्या पादुका आहेत त्यांच्या. जिवंत होते तोपर्यंत असतील ना ते. चला चला बोलूया. थांबा बाहेर थांबा. मी तर पूर्ण खाल्लं. महाप्रसाद, जेवणाचा महाप्रसाद आहे इथे. असा महाप्रसाद असा आहे आणि मोठे बाबा सर्वजण जेवायला बसलेले आहेत. कसे मावशी? हे जी मम्मी आत्या मस्त.